जय सद्गुरू सगळ्यांना. मी आहे स्नेहा. मी माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत करीत आहे. आज आपण पाहणार आहोत अंडा पराठा कसा बनवायचा तो. बनवायला अगदी सोपी पद्धत आहे. झटपट बनणारी ही रेसिपी आहे. मुलांच्या डब्याला वगैरे या नाश्त्याला आपण ही बनवू शकतो. खायलाही खूप छान लागतं. चला मग आपण पाहूया अंडा पराठा कसा बनवायचा तो. इथे मी 2 मोठ्या वाट्या इतक्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. ह्याच्यात आता आपण 1 छोटा चमचा इतका चिली फ्लेक्स टाकलेला आहे. 1 छोटी वाटी इतकी कोथिंबीर टाकलेली आहे. चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. आता आपण या मिश्रणाला थोडं पाणी टाकून आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. अगदी मऊसर असा पिठाचा गोळा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. अंड्याचा पराठा हा आपल्याला बनवायचा आहे. काही जणांची पद्धती वेगळ्या असतात. मी माझी पद्धती तुम्हाला वेगळी दाखवत आहे. रेसिपी जर आवडली असेल तर सबस्क्राईब नक्की करा. पाणी टाकून थोडं आपल्याला पीठ हे मऊसर पिठाचा गोळा असा तयार करून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता इथे आपलं पिठाचा गोळा हा तयार झालेला आहे. आता ह्याला 5 मिनिटं सेट करायला ठेवूया. इथे आपला हा पीठ सेट झालेला आहे. आपण ह्याच्या चपात्या करायला घेऊया. पीठ हे मळून झाल्यावरती आपल्याला 5 ते 10 मिनिटासाठी सेट करायला ठेवायचं आहे. कारण आपलं जे मिश्रण आहे पिठात टाकलेलं ते आतमध्ये मुरलं पाहिजे. त्याच्यासाठी इथे आपण पिठाची चपाती लाटून घेतलेली आहे. अशाच पद्धतीत आता आपण दुसरी पण चपाती लाटून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता आपल्या चपातीला कोथिंबीर आणि चिली फ्लेक्स हे छानपैकी असं उठून दिसत आहे. अशाच पद्धतीत आपल्याला ह्या चपात्या लाटून घ्यायच्या आहेत. खायला आधी खूप छान अशी ही अंडा पराठा बनवून तयार होते. चवदार लागते ही अंडा पराठा. आता आपण ही आपली चपाती शेकून घेणार आहोत. चपाती ही आपल्याला पूर्णपणे शेकायची नाही आहे. दोन्ही साईडला कच्ची पक्की अशी शेकून घ्यायची आहे. कारण आपल्याला पुढे ही प्रोसिजर चपाती बरोबरच करायची आहे. तुम्ही पाहू शकता जास्त हिला शेकवलेली नाही आहे. अशाच पद्धतीत आपण दुसरी पण चपाती शेकून घेणार आहोत. ही दुसरी पण चपाती आपल्याला ही कच्ची पक्की अशी शेकून घ्यायची आहे. चपाती शेकतानाही आपण जसे चपात्या शेकतो त्याच पद्धतीत शेकायची आहे. चपात्यांना तेल वगैरे लावून चांगले त्याला शेकून काढायचे आहे. पण कच्ची पक्की आपल्याला शेकून घ्यायचे आहे. इथे मी 1 अंडा घेतलेला आहे.
या अंड्याला आपण फोडून याच्यामध्ये मी एक बारीक मिरची अशी कापून घेतलेली आहे. 1 चमचा हळद आहे, चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. ह्याला चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे. इथे 1 वाटी मी 1 छोटा चम्मच इतकं मी मेयोनीज घेतलेला आहे. 1 बारीक वाटी अर्धी इतकं टोमॅटो केचप घेतलेला आहे. चांगलं ह्याला मिक्स करून आपल्याला याचं पेस्ट तयार करून घ्यायची आहे. हे पुढे आता आपल्याला प्रोसिजर करायची त्याच्यासाठी इथे मी आता एक पॅनमध्ये तेल घेतलेलं आहे. तेल हे चांगलं कडलेलं आहे. आता आपण मगाशी जे अंडं फेटून घेतलेलं आहे ते टाकणार आहोत. मी हा असाच पॅन घेतलेला आहे. जर आपल्याला तवा घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता. मी हा असा पॅन घेतलेला आहे की इझी पडतो मला याच्यामध्ये. आता आपण याच्यामध्ये आपली मगाशी जी चपाती केलेली आहे तीही अशी उलटी टाकणार आहोत. उलटी म्हणजे आपण जी साईड आपण शेकून घेतलेली आहे त्याची मागची साईड आपल्याला ही अंड्याच्या मागे टाकायची आहे. तुम्ही पाहू शकता. आता आपण याच्यामध्ये वरून जी आपली ही पेस्ट केलेली होती मेयोनीज आणि टोमॅटोची ही लावून घेणार आहोत. चवीला अगदी छान असा हा अंडा पराठा बनून तयार होतो. छान अशी चव लागत होती याची. लहान मुलं आवडीने खातात. नाश्त्यालाही आपला भरगच्च असा हा नाश्ता बनून तयार होतो. आता आपण याच्यामध्ये चीज टाकणार आहोत किसून. तुमच्याकडे जर प्रोसिजर चीज असेल तर तोही तुम्ही टाकू शकता. मी ही चीजची ट्यूब असते ती टाकलेली आहे. अतिशय छान अशी रेसिपी बनवून तयार होते. थोडासा इथे कांदा घेतलेला आहे, वरून टाकलेला आहे. थोडासा इथे टोमॅटो टाकलेला आहे. थोडीशी इथे शिमला मिर्च टाकलेली आहे. आपल्याकडे ज्या काही भाज्या अवेलेबल असतील आपण त्या बारीक बारीक चॉप करून टाकू शकता. थोडीशी मी इथे गाजर टाकलेली आहे. म्हणजे हा हेल्दी असा नाश्ता आपला बनून तयार होतो. वरून थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे. मुलांनाही खायला हा भरगच्च असा पोट भरून जाईल इतका छान असा हेल्दी नाश्ता तयार होतो. परत मी वरून थोडंसं चीज किसून हे टाकलेलं आहे. प्रोसिजर चीज असेल तर आपल्याला हे किसायला प्रॉब्लेम होत नाही. वरून असं जर किसून टाकलं तर साईडीला चीज हे पडतं आणि मग ते तव्याला या पॅनला खाली लागू शकतं. प्रोसिजर चीजने आपलं पटकन असं इझी पडतं पटकन चीज टाकण्यासाठी. इथे मी थोडीशी चिली फ्लेक्स वरून टाकलेली आहे. थोडंसं ऑर्गॅनो टाकलेलं आहे. आता ह्याला 2 ते 3 मिनटं फक्त 2 ते 3 मिनटं वाफेवरती ठेवूया.
इथे ही जी आपली दुसरी चपाती आहे, या चपातीला आपण जे आपले मेयोनीज आणि टोमॅटोचं पेस्ट केलेली होती ती ही अशी आपण लावून घेणार आहोत. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही वरून, जर तुम्हाला हे लावायचं नसेल तर तुम्ही अमूल बटर वगैरे लावू शकता. तुम्ही पाहू शकता इथे आपलं 2 ते 3 मिनिटात आपलं चीज मेल्ट झालेलं आहे. आता आपण जी चपाती मेयोनीज आणि टोमॅटोची पेस्ट लावलेली होती ती ह्या चीजवरती अशी टाकणार आहोत आणि त्याचा मागचा जो भाग आहे तो आपल्याला वर काढायचा आहे. आता आपल्याला हे पलटी करायचं आहे आणि जे चपातीचा मागचा भाग होता तो आता आपल्याला खालून शेकून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता इथे छान असा कलर आलेला आहे आणि आपली जी चपाती आहे ती उत्तमरित्या अशी शेकून निघालेली आहे. ह्यालाही आपण 2 ते 3 मिनटं असं खालून चांगलं भाजून घेतलेलं आहे. 2 ते 3 मिनटं ढाकण टाकून चांगलं याला खालून भाजून घेतलेला आहे. इथे आपला हा अंडा पराठा आहे तो रेडी झालेला आहे. पाहू शकता पटकन अशी बनणारी रेसिपी आहे, झटपट बनणारी. मुलांना जर पटकन हवं असेल तर आपण बनवून देऊ शकता. पाहू शकता इथे वरून मी थोडंसं चमचाभर इतकं तूप टाकलेलं आहे. जर आपल्याला हवं असेल तर लोणी या अमूल बटर तुम्ही लावू शकता. लोणी जर तुम्ही टाकाल तर खूप छान असं चव या पराठ्याला येते. अतिशय खायला उत्तम लागते ही लोण्याबरोबर, तुपाबरोबर. अमूल बटर बरोबरही छान लागते खायला. आता मी तुम्हाला इथे मधून कापून दाखवत आहे की आतला भाग हा कसा आहे तो. मी माझ्या मुलींना डब्यामध्ये ही झटपट बनणारी रेसिपी बनवून देते. त्याही आवडीने खातात आणि पोट भरून असा हा नाश्ता आपला मुलांसाठी तरी तयार होतो. तुम्ही पाहू शकता इथे आतला जो भाग आहे कसा छान असा दिसत आहे. छान असा आपला अंडा पराठा बनून हा रेडी झालेला आहे. रेसिपी जर आवडली असेल तर सबस्क्राईब नक्की करा, कारण अशाच छान छान रेसिपीचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचवेल मी. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी तुमच्या सगळ्यांचा धन्यवाद. रेसिपी जर घरी बनवली असेल तर मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका कशी बनलेली ती. व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब नक्की करा. चला मग भेटूया पुढच्या रेसिपीला. तोपर्यंत सगळ्यांना जय सद्गुरू.